मंडळी नमस्कार. 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 खिलार शेतकरी परिवारामध्ये सर्वांचं स्वागत आहे. हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नेहमी मी सांगतो की प्रथम सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब का करा की वास्तव गोष्टी दाखवायचा प्रयत्न माझा जास्त असतो आणि त्या वास्तव गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे सुटणार आहेत, लवकर वेळेवरती सुटणार आहेत. कारण का भविष्यात इथून पुढं बरेच चॅनल येणार आहेत, बरीच मीडिया येणार आहे, बरेच फोटोग्राफर येणार आहेत, बरेच व्हिडिओग्राफर येणार आहेत आणि आवाज पण सारखाच आहे. हा मुद्दा मी आज मांडतोय मुद्दाम ह्या व्हिडिओमधून की इतरांचा चॅनल बघितल्यानंतर त्या चॅनलमधली जी गोष्ट आहे किंवा तो प्रश्न आहे तो मला विचारला जातोय. कारण तुम्हीच आहे, आवाज तुमचाच आहे, मात्र तो लोगो बघायचा विसरतो, त्या चॅनलचं नाव बघायचं विसरतो, तो माणूस कोण आहे, तो कोणत्या पद्धतीनं लिखाण करतोय किंवा काय व्यक्त होतोय हे माणूस विसरतो बघणारा. आणि डायरेक्ट प्रश्न माझ्यापर्यंत येत आहेत तर ते पुरावे माझ्याकडे आहेत. पण आता कसं आहे, सगळ्याच गोष्टी उघड करून दाखवल्यानंतर आपल्यात पण चौकाय राहणार नाही आणि समोरच्यात पण चौकाय राहणार नाही. मी एवढंच सांगू शकतो की इथून भरपूर गोष्टी येणार आहेत, कन्फ्युजन वाढू नये, आपल्याला कुठंतरी स्थिर थांबता यावं. त्यामुळं हा चॅनल मी सबस्क्राईब करायला सांगतो. आणि इथून पुढं कोणाचाही वास्तव चॅनल असू द्या, वास्तव स्वरूपात मांडणार असू द्या, वास्तव स्वरूपात विचारणार असू द्या आणि वास्तव स्वरूपात व्यक्त होणार असू द्या, तो चॅनल प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही जास्त बोलू शकत नाही. जे महत्त्वाचं आहे ते बोलणार आहे की आज आपल्या खिलार शेतकरी परिवारमध्ये वास्तव स्वरूपात काम करणारे जनार्दन घाडगे साहेब, नमस्कार. नमस्कार. आणि त्यांचे मित्रमंडळ आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत की मला वाटतं पहिलीच भेट आहे. पहिल्यांदाच. काही अगोदर आला होता? मंगळवेड्यात सुद्धा नाही कधी आलो, पहिल्यांदाच. म्हणजे या तालुक्यात प्रथम यांचा प्रवेश झालेला आहे. इतर ठिकाणी झाला असेल पण आज या गोठ्यावरती प्रथम प्रवेश आहे. तर हा प्रवेश झाला किंवा इथंपर्यंत पोहोचले त्याबद्दल खरंच त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद सुद्धा देतो. आज यांच्याकडून काय जाणून घेणार आहोत आपण की काय विचार करून इथंपर्यंत पोहोचलेत आणि प्रवास कसा झाला आणि काय काय वाटलं, हा अनुभव आपण व्यक्त करून घेणार आहोत. कारण का आज एखादा चॅनल मालक एखाद्या चॅनल मालकाला प्रश्न विचारतो म्हणजे लक्षात ठेवा, जातीनं बारीक बघितलं तर हा चॅनल किंवा हा व्हिडिओ किंवा जनार्दन घाडगे साहेबांचा चॅनल बघितल्यानंतर जे लोक व्यक्त होत आहेत तर त्यांना समजत की दोन एकत्र अनुभवी एकत्र आल्यानंतर आपल्याला खरंच त्यातनं शिकाय मिळेल का, अनुभवायला मिळेल का आणि वास्तवमध्ये आपल्याला कमी खर्चात, कमी वेळेत, कमी कष्टात उतरता येईल का हे शिकाय मिळणार आहे. मात्र शब्द न शब्द, वाक्य न वाक्य, उत्तर न उत्तर ऐकायला विसरायचं नाही. साहेब, आजचा प्रवास सांगा, कसा झाला इकडं येण्याचा किंवा काय विचार करून इकडे प्रवास केला? मला ना बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं की राजसाहेबांची दावण बघायची, त्यांच्याकडे काय काय आहे नेमकं, त्यांनी काय माइंडसेटनं ते ठेवलेले आहेत ते बघायचं होतं मला. आणि योग आला, संग्राम बोलले आपल्याला जायचं आहे राजसाहेबांकडे, येता कुठं चालतंय, जाऊया आपण. मग त्यांच्या गाडीतून आलो आपण. येताना रनिंग भरपूर आहे, म्हणजे आपल्याला वाटलं होतं एवढं नसेल लांब, पण लई लांब आहे आमच्यापासून. आणि महत्त्वाचं येताना आहे ना, पहिल्यांदा आलो त्यामुळं आजूबाजूचं आहे ना बघायला भारी वाटत होतं. तुमच्या लोकांनी ना लिंबाची झाडावर जास्त प्रेम आहे, लिंबाची झाडं भरपूर आहेत, लोकांनी वावरात सुद्धा ठेवले, ते सावलीसाठी ठेवले असतील असं वाटतं. आणि वावरं मोठे मोठे आहेत, जमीन जास्त आहे ह्या साईडला आणि लोकसंख्या कमी असेल असं वाटतं ह्या साईडला. संग्राम भाऊंची ओळख काय? मी कराडला करा. बरं, तुमची यांची ओळख कशी, कधीपासून? हे जुने आपले सबस्क्रायबर आहेत आणि खिलार काव यूट्यूब चॅनलवर ह्यांचा पहिल्यापासून प्रेम. आणि प्रत्येक टायमाला फोन करून सांगा, तुम्हाला कधी गरज पडली की मला सांगा, मी कराडमध्ये असतो, कराडमध्ये काय अडचण आली, काही वेळ आली तर मला फोन करा. आणि त्याच्यातून त्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे. कधी कधी अडचण आली अवश्य सहकार्य असतं आणि निस्वार्थ असतं, हे महत्त्वाचं आहे. संग्राम भाऊ, माझी ओळख कोणी करून दिली? तर तुमचा मला फोन आला होता. घाडगे साहेबांनी मला 1 वर्षापूर्वी तुमचा नंबर दिला की मी यांच्याकडे गाय मागत होतो, त्यांचीच मागत होतं. बरं. ती ह्याची पैदास आहे, मोठी गाय का वारलेली? ते वारले. हां, मागत ती काय त्यांना द्यायची नव्हती, ठेवायची होती. मग त्यांनी मला म्हणले की राजसाहेबांकडनं गाय घे, त्यांचा अभ्यास मोठा आहे आणि अनुभव पण चांगला आणि वस्तू चांगली भेटेल. आणि महत्त्वाचं हे बी म्हटलं होतं की फसवणार नाही. हां, महत्त्वाचं ह्यांनी सांगितलं की त्या माणसांकडून तू फोनवर जरी घेतली तरी वस्तू तुला चांगली भेटेल शेवटपर्यंत.
साहेब तुम्ही सांगितलं होतं हे सगळं? हो हो अवश्य सांगितलं होतं. मी म्हटलं काय माहिती का आवर्जून ह्याच्यात मी अजून 2-3 शब्द यांनी सांगितलं नाही ते सांगतो की म्हटलं तुम्ही व्यापाऱ्याकडे जाऊ नका. तुम्ही नवीन बघितलं तुम्हाला गोट्यावर जावा. फसवतील. तुम्ही राजसाहेबांच्या कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जे काय पाहिजे ना त्यांना सांगा ते देतील. म्हटलं त्यांच्या भागात जातीवंत कालवडी गाय आहे. माझं नाव त्यांना का सांगावंसं वाटलं किंवा माझ्या अभ्यासातून तुम्हाला काय शिकायला मिळालं की माझं नाव एका शेतकऱ्याला तुम्हाला सांगावंसं वाटलं? तुमचा अभ्यास भरपूर आहे म्हणजे मूळ आहे का खेळामध्ये आहे की नाही नाही सिद्धापूर लाईन आम्ही तुमच्याकडनं अभ्यास केला. मी तर तुमच्याकडनं अभ्यास सिद्धापूर लाईन. मग तुम्हाला काय वाटलं माझं नाव त्यांना सांगितलं? तुमचा अभ्यास आहे चांगला म्हणजे आहे की नाही लहानपणापासून ते बाल कडू भेटल्यागत खोलवर अभ्यास आहे आणि एखाद्याला जर सांगायचंच असेल सजेस्ट करायचं असेल तर त्या क्षेत्रातला जाणकार माणसाचंच नाव सांगा. कोणाचंही सांगू नये कारण ते माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे येणार. त्यांचं काम होणं महत्त्वाचं. माझं वय लहान असताना मी जाणकार म्हणून संबोधित करून त्यांना कसं तुम्ही सांगू शकता किंवा माझ्या एवढ्या लहान वयाकडे जाणकार कसं काय तुम्हाला समजलं? मी जाणकार आहे. तुमचं चॅनल आपण बघत होतो बरं. आणि तुमच्या मुलाखती बघत होतो आपण त्यातून कळतं लगेच की पुढचा माणूस काय बुद्धिमत्तेचा आहे ते लगेच जाणलं होतं. त्याला काही वयाचं बंधन नाही की ह्या वयाचा जागा असेल तरच जाणकार होऊ शकतो. त्याच्या वयाचं बंधन खूप हुशार आहे त्यांच्या क्षेत्रात. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाची आवड असते त्या आवडीमुळं ती लोक त्या क्षेत्रात जाणकार होतात. या क्षेत्रात तुम्ही किती वर्षापासून आहे? किंवा सुरुवात तुमची कशी झाली क्षेत्रात? आपण आहे ना लहानपणापासून आहे ह्याची आवड आहे ना आपल्याला लहानपणापासून केला. आमच्या मामांच्याकडे मोठी बैल असायची बरोबर तेव्हापासून म्हणजे लहानपणापासून ह्याच्यात असल्यामुळं ते रक्तात आहे. आणि त्या खिलारचे जेव्हा वाईट दिवस होते की नाही तेव्हा ते मन बेचैन व्हायचं. त्याला ह्या गायींची बैलांची ह्या अवस्था की कोण सांभाळायलाच मागं नाही सोडून देत होते लोक अशी सोडून देत होते. आता जशी माणसं म्हणतात ना मला घ्यायचे आहे मला बघा कुठं त्या टायमिंगला जे जे आहेत ती म्हणायची की कोण निघते का कोणाला पाहिजे का कोण नेणं तर सोडून देत. एवढी वाईट अवस्था होती. ट्रॅक्टर आल्यामुळे अवताची बैल कमी झाली त्यामुळे मार्केट रेट पडला आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हतं. तुमची प्रॉपर ओळख किंवा ह्यात कधीपासून पडला नक्की किती वर्ष झालं? आपल्या ना कोरोना आला ना मग 17-18ला आहे ना आपण विचार केला होता म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करायचा आणि अशा व्हिडिओ बनवायच्या की त्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की आपण खिलार पाळली पाहिजे. व्हिडिओ बनवताना अशी बनवायची. मग 17-18ला दुष्काळ पडला होता त्या टायमिंगला खूप म्हणजे वाईट दिवस आले खिलारवर. मग त्या टायमिंगला ठरवलं आणि 19मध्ये मग ते कोरोनामध्ये केली होती सुरुवात. पण सुरुवातीला प्रतिसाद नाही भेटत चॅनल असं नाही तर कोणी असं. 2020 नंतर सोशल मीडिया आल्यावरती तो प्रतिसाद झाला. हां मग जेव्हा तुम्ही थोडं एका प्लॅटफॉर्मवर यावं लागतं मग तिथं तुम्हाला रिस्पॉन्स पण भेटतो आणि व्यवस्थित होतं. अशा टाईममध्ये मग ती शर्यत बंदी होते आणि त्याला जर चांगले दिवस आणायचे असतील ना तर ह्याचं मार्केट व्हॅल्यू वाढलं पाहिजे आणि मार्केट व्हॅल्यू कधी वाढेल तर शर्यती चालू झाल्याच्या नंतर वाढेल. हे जेव्हा कळाल्याच्या नंतर मग आपण शर्यती चालू व्हायसाठी व्हिडिओ बनवले. म्हणजे वास्तवता टिकवण्यासाठी वास्तव काम करायचं ठरवलं. हां म्हणजे व्हिडिओ बनवल्यानंतर माणसाला वाटलंच पाहिजे नाही आपल्याला हे घडवायचं आहे. हां तर त्या पद्धतीने ते करायचं ठरवलं तुम्ही. बरोबर. शिक्षण तुमचं किंवा नोकरी याबद्दल थोडं सांगा. आपलं आहे ना शिक्षण तसं आहे की नाही FYB आहे. 20 वर्षापर्यंत शिकलो. लय आवड नव्हती आपली शिक्षणाची म्हणजे शिकण्याची आवड जास्त नाही आपल्याला. आपल्याला बाहेर काय चाललं आहे समाजात काय चाललं आहे तिकडे जास्त लक्ष आपलं. मग आपण वडिलांच्या जागेवर टाटा पॉवरमध्ये लागलो आणि ते 15 वर्ष काम केल्याच्या नंतर पण म्हणजे जेव्हा हायस्कूलमध्ये होतो की नाही तेव्हा 20-20 वर्षाचे 3 टप्पे केले. काय शिकायचं आहे ते वयाच्या 20पर्यंत शिकायचं. जे काय कमवायचं आहे ते वयाच्या 40पर्यंत कमवायचं आणि जे काही जगायचं आहे जे जीवनाचा आनंद घ्यायचा नाही तर जे समाजाच्या फायद्याचं काय करायचं आहे समाजाच्या दृष्टीने मग ते 40 ते 60पर्यंत करायचे. 40ला रिटायर मग 60ला रिटायर अशी 20-20 वर्षाची टप्पे. मग आता आपण 40 क्रॉस केल्याच्या नंतर राजीनामा दिला आणि गावी आलो. गावी आल्याच्यानंतर पहिलं काय काम केलं असेल तर गाय घेतली होती. ती जी गाय तुम्ही बघितलेली
ती वारली काय ती मी काय आलो होतो तुमच्या गोठ्यावर, हो हो हे आठवते. आणि आवर्जून आला होता तुम्ही. साहेब म्हणजे तुमचा खरंच प्रवास म्हणजे ऐकण्यासारखा आहे. शिक्षणाचा टप्पा, परत जनतेला जागृत करण्याचा टप्पा आणि संगोपनाचा टप्पा, बरोबर आहे. तर तुम्ही आता चॅनल मालक म्हणून पण काम करता. किती वर्ष झालं करताय? 5 वर्ष होऊन गेली, 5.5 वर्ष तर आरामात झाली त्याने. 5.5. या 5.5 वर्षात अशा कोणत्या एखाद्या चॅनलच्या घरी जाऊन अशी घटना, बैठक, चर्चा जाणून घेणं हे घडलंय का? नाही कधी, पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच आहे हां 5 वर्षात. हो, यूट्यूब चॅनलवाले जे आहेत त्यांचे म्हणताय का हा तुम्ही? म्हणजे जे प्रचार प्रसार करतात XYZ कोणी असतो, हां, हां. त्यांच्याकडे एवढं आहे का तरी? कोणाकडे तरी आहे का ते? म्हणजे अशी वेळ आली आहे का मला विचारायचं? नाही आली, कधीच नाही, पहिल्यांदाच आली. पहिल्यांदा. अखिला शेतकरी परिवारला गाडगे साहेब आपल्या ठिकाणी येणं सुद्धा ही पहिलीच गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 2 अनुभव एकत्र आलेले आहेत आणि हा प्रत्येक जण म्हणतात, कमेंट करतात की दोन्ही एकत्र आल्यानंतर खरंच काहीतरी घडेल. पण तुम्ही बोलत राहण्यापेक्षा, कमेंट करत राहण्यापेक्षा ते वास्तवमध्ये कसं उतरवता येईल, हा संग्रामभाऊंनी कसं यांच्यावर विश्वास ठेवला किंवा गाडगे साहेबांनी एखाद्या शेतकऱ्याचं कसं नाव सांगितलं आणि त्या ठिकाणी जे सरळ पद्धतीने गेले, तर सरळ पद्धतीने येण्यासाठी काय करावं लागलं तुम्हाला? आता सरळ पद्धतीने आलात, हां तुम्हाला हे मोबाईलवरनं पण गोष्टी पूर्ण करता आल्या असत्या हां की तुम्ही त्यांना तसं सजेस्ट केलं, मोबाईलवर घेतलं तरी फसणार नाही, तरी तुम्ही आलात. पहिली गोष्ट आहे ना, त्यांना मी सांगितलं होतं की घ्यायचीच असेल तर प्रत्यक्षात बघा आणि प्रत्यक्षात आवडली तरच घ्या. असं मी त्यांना सांगितलं होतं आणि मला पण यायचं होतं आणि ते पण म्हटले होते की आपण आहे ना जाऊ त्या साईडला. योग आला मग आला. साहेब, प्रत्यक्षात ही गोष्ट म्हणजे कसं सांगाल तुम्ही? प्रत्यक्षात म्हणजे नेमकं काय किंवा कोणाकडून शिकलं? हे तुमचे शब्द आहे ना, खरंच लय हेवी असतात. मला हे होतं. मराठी आहे, सरळ आहे. प्रत्यक्षात हां हेवे काय म्हणायचं त्याला? नाही काय म्हणले पहिल्यापासून असं बोला. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही बोललात, हा. हे कोणाकडून शिकलात आणि प्रत्यक्षात जरा व्यक्त व्हा. हां हे नाही, कोण काय पण असू दे, हेच नाही. समोर, नजरेच्या समोर आणि नजरेच्या माघारी खूप फरक असतो. कशात पण ते तुमच्या नजरेच्या समोर जे घडेल आता जे होईल त्याच्यावर विश्वास ठेवा माणसाला. तुम्ही एक चॅनलचा मालक असताना तुम्हाला कधी वाटलं होतं का एखादा समाजातला असा चॅनल व्यक्त होईल? सरळ पद्धतीनेच घडवा, आपली व्हिडिओ बाजूला ठेवा, फोटो बाजूला ठेवा आणि जातीनं सरळ पद्धतीने वास्तव घडवा, असं वाटलं होतं का साहेब तुमच्या 5 वर्षात एखादा चॅनलवाला बडबडेल म्हणून? नाही कधी असं वाटतं. तुम्हाला म्हणजे कधी कल्पना तर झाली का हा. की सरळमुळे आपल्या फोटो व्हिडिओला मार बसतो? मला नाही का एवढं हेवी आहे ना, नाही येत आपल्याला. म्हणजे आता तुम्ही समोर आलात, हां म्हणजे आपण फोटो व्हिडिओला बाजूला ठेवले, हां सरळ लक्षात आलं का? हां हां आता जर फोटो व्हिडिओला किंमत दिली तर सरळ येत नाही माणूस. बरोबर बरोबर. हां म्हणजे हे तुम्हाला वाईट वाटलंय का हां किंवा ह्याच्याबद्दल काय प्रश्न आहे का तुमच्या मनात? कधी पण आहे ना, सोशल मीडियावरती जास्त भरोसा नाही ठेवायचा, प्रत्यक्षात विश्वास ठेवणं चालायचं. हेच व्यक्त होणारा कधी असा समाजात काम करेल असं वाटलं होतं का? अर्थात आता मी सरळ म्हणतो, हां फोटो व्हिडिओला जरा बाजूला ठेवा. हां असं 5 वर्ष तुम्ही काम केलं, ह्या 5 वर्षात असं कोणीतरी बोललं का सरळ 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 असं वाटलं होतं? नाही वाटलं. किंवा आतापर्यंत ऐकाय तर मिळालं का? केला शेतकरी परिवार हा सोडून बाबा सरळ कोणतरी बोला, सरळ कोणीतरी या, सरळ भेटा असं म्हणतंय का? नाही, ते काय माहिती का, प्रत्येकाची माइंडसेट वेगळी असते. प्रत्येकजण आपल्या माइंडसेटनं वागतं, त्याच्या मार्गानं ते चालतं. आपण जरी मस्त म्हटलं ना हे चांगलं आहे, ते आपली माइंडसेट झाली, पण त्यांची माइंडसेट ती वेगळी झाली. पण आपण नाही विचार करू शकत की असं व्हायलाच पाहिजे, नाही तर असंच होईल. आपण मार्ग सगळ्यांचा पर्याय एकच आहे, हा. डोळ्याला डोळा भेटल्याशिवाय शंका निरसन होत नाही. हां या जगात तुम्ही सांगितलेला मुद्दा तोच आहे. आत्ता मला बोललात माइंडसेट, हां तुम्ही माइंडसेट ह्या भाषेत बोलताय. हा. मी प्रत्येकाची डोकी वेगळी ती बुद्धी वेगळी म्हणतो. बरोबर. शब्द वेगळे आहेत, हां अर्थ एक आहे. अर्थ एक आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, प्रत्येकाचं प्लॅनिंग वेगळं, प्रत्येकाची सिस्टीम वेगळी, प्रत्येकाचा खर्च वेगळा. म्हणजे या जगात प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार, सवडीनुसारच ती गोष्ट घडवायला जातो. आता प्रत्येकाच्या माइंडसेटनुसार जर आपण वागत राहिलो तर त्रास पण तेवढाच. वागायचंच नाही, आपल्या बुद्धीला जे पटेल ना तेच करायचं, दुसऱ्याचं फक्त ऐकायचं. इथं नाही घ्यायचं, ऐकायचं फक्त, इथं फक्त आपलंच ठेवायचं.
म्हणून त्याला पर्याय म्हणून सर्व पद्धतीची गोष्ट आवडते. मग डोक्यात पण राहत नाही. काय होतं जे असेल ते समोर समोर सडेतोड होऊन जात. तर साहेब इथं आल्यावर काय वाटलं तुम्हाला? प्रसन्न पोचल्यावर. वाटलं की एवढं चांगले बरं का, म्हणजे चांगले आहेत तुमचे, म्हणजे जातीवंत जनावर आहेत सगळे. फक्त तयार पाहिजेत. आमच्याकडे जनावर तयार असतात, तुमच्याकडे करायचे असतात. एवढाच विषय म्हणजे कशामुळे आता तुम्हाला माहिती, पण आमच्याकडे तयार बाकी पॉझिटिव्ह काय वाटतं? आता पॉझिटिव्ह तयार नाही ते निगेटिव्ह. हा हा भाग तो आला. हा. पण पॉझिटिव्ह मधला कोणता भाग वाटतो तुम्हाला? सगळी एका दाव्यावर आहे, मग असं एकही दोन दाव्यावर नाही. हा. कारण ते आणि सगळे माइंड फ्री आहेत, म्हणजे असे टेन्शनमध्ये एके नाही, स्ट्रेसमध्ये एके जनावर नाही. ते सगळे त्यांच्यामध्ये समाधानी आहेत, फ्रेश आहेत एकदम, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्यांचं बांधण्याची पद्धत, हां, बाकी रूपाच्या बाबतीत म्हणा, शरीर रचना बाबतीत एकाच चढीत एक आहेत, म्हणजे असं आता नजर टाकायची. आता मगा कालीची आहे ना, हा कालीची बघा, ती कान बिन तिचं नाक म्हणा आहे बघण्या. का? आता पुढं काय आहे का? नाही पण काय, तिचं नॅचरली तो रुबाब नॅचरली उभारणं, नॅचरली बघणं. हो, काय पुढं काय जनावर आलंय का नाही? नाही. पुढं काय कोण नाचतंय का नाही?